नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, 22 पॉईंट पॉझिटिव्ह, क्लोजिंग ही ऑलमोस्ट 22 पॉईंट पॉझिटिव्हमध्येच गेली। एंटायर दिवसभर निफ्टी जो आहे तो 24,600च्या आसपास रेंगाळत राहिला। गेले एक आठवडा मागच्या सोमवारपासून आज सोमवार आजचं ट्रेडिंग सेशन संपलं। मार्केटमध्ये एक नवीन कॅश इंट्रोडक्शन कॅश ऑप्शन मार्केट सिस्टीम ज्याला कॅश म्हटलं जातं, कॅश ऑप्शन मार्केट सेगमेंटला ते 3:15 ते 3:30 राहतं चालू आणि त्यानंतर 3:40 पण फ्युचरचं ट्रेडिंग राहतं, जे आपण गेल्या वीकमध्ये पण बघितलं सोमवारच्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे मार्केट थोडंसं कन्फ्यूज आहे। मार्केटचं फ्लॅट आणि क्लोजिंग जर तुम्ही बघितला तर गेले एक आठवडा 24,600च्या आसपास आहे, इंटॅक्ट आहे, मार्केट कुठेही गेलेलं नाही। दिवसभर मार्केट जे आहे ते रेंज बाउंड राहतं 24,600च्या अराउंड, लोअर लेवलला 24,500, हायर लेवलला 24,600, 420 या रेंजपर्यंत जातं, परत खाली येतं। आणि त्यामुळे मार्केटला सध्या कोणताही ब्रेकथ्रू वरती जाण्यासाठीही नाही आहे, खाली जाण्यासाठीही नाही आहे। त्यामुळे मार्केट जे आहे ते एका रेंजमध्ये स्टक झाले, 24,600च्या अराउंड स्टक आहे। मार्केटला कोणतीही पॉझिटिव्ह न्यूज नाही आहे वरती जाण्यासाठी। निगेटिव्ह न्यूज इराण US वॉरला येऊन आहे, पण निगेटिव्ह न्यूजला मार्केट रिॲक्टही करत नाही आहे, लोअर लेवलला बाईंग येतं। FIचं सेलिंग पण थोडंसं मंदावले ना थांबले असंही म्हणू शकता, पण FIचं बाईंग येईना मार्केटमध्ये वर जाण्यासाठी। आणि DISकडून सुद्धा एक शांत मोमेंटम आहे, DISकडून सुद्धा बाईंग येत नाही आहे। तेव्हा मार्केट जे आहे ते स्टक आहे 24,600च्या आसपास आहे आणि पॉझिटिव्ह ब्रेकथ्रू वरच्या साईडला अजून तरी काही संकेत दिसत नाही आहेत, एव्हा डाऊन साईडलाही। त्यामुळे उद्या सेशनला ट्रेड करत असेल तर उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, मार्केटला परतपूर्ण रेंज बाउंड ट्रेड अपेक्षित आहे। पण हायर लेवलला निफ्टी जर 24,650च्या वर मेंटेन राहिला तरच निफ्टी 24,800पर्यंत जाईल। अदरवाईज जर निफ्टी 24,600च्या खाली राहिला तर परत पुन्हा 24,500 ते 24,400पर्यंत येऊ शकतं। त्यामुळे निफ्टीला अपसाईड जर नाही आली, 24,600च्या वरती ब्रेकआउट नाही आला तर एखादी डाऊनसाईड मोमेंटम निफ्टीला 24,500 ते 400पर्यंतचा कदाचित येऊ शकतो असं वाटतंय, कारण मार्केटला अपवर्ड मोमेंटम येण्यासाठी कोणतेही मजबूत ट्रेंड दिसत नाही। आणि गेले एक आठवडा मार्केट जे आहे ते 24,600च्या वरती ब्रेकआउट देऊन मेंटेन राहण्यामध्ये सक्षम राहिलेलं नाही आहे। त्यामुळे मार्केटला थोडीशी काळजी करण्याची आवश्यकता आहे। उद्या सेशनला जर 24,650च्या वर मेंटेन राहिला किंवा क्लोजिंग आलं तर फर्दर मोमेंटम 24,800पर्यंत येईल। अदरवाईज 24,600च्या खाली 24,500 पहिला सपोर्ट आहे आणि त्यानंतर 24,600, 400पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,700च्या वरती मेंटेन राहिला तर पहिला रेजिस्टन्स 58,000 आहे, त्याच्यावरती गेला तर 58,200 ते 300 पण बँक निफ्टी जाऊ शकते। 57,700च्या खाली 57,500 आणि 57,400 ही 100 पॉईंटची रेंज बँक निफ्टीला एक चांगला सपोर्ट झोन आहे। लोअर लेवलला 57,400 ते 500 स्ट्रॉंग सपोर्ट, हायर लेवलला 58,000 आणि 58,200 हे दोन रेजिस्टन्स पॉईंट्स बँक निफ्टीला आहे। त्या अकॉर्डिंगली तुम्ही उद्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1,518 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,550 शेअर्स पडले, निफ्टीमध्ये 25 शेअर्स वाढले, त्या बाजूला 23 शेअर्समध्ये पडझड आहे। ऑलमोस्ट सेम आहे वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या। एवढा सेकंडरी सायझेसमध्ये सुद्धा मिक्स शो आहे। रियालिटी आणि मेटल सेक्टरमध्ये थोडीशी वाढ आहे, पण फार्मा आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजमध्ये थोडीशी पडझड आहे। बँक निफ्टी, IT इतर सगळे क्षेत्र जे आहेत ते थोडे फ्लॅट साईडला बंद आहेत। ग्लोबल मार्केट ही मिक्स आहे, कोणतीही वदगड किंवा मोमेंटम नाही आहे। युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत, मिक्स आहेत। डाऊ फ्युचर्ससुद्धा 150 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, कालही डाऊ फ्युचर्स 150 पॉईंट पॉझिटिव्ह होतं। ओव्हरऑल मार्केट फ्लॅट संकेत देते ओपनिंगचे सुद्धा सध्या तरी। आणि नवीन सिस्टीम जे आले क्लोजिंग सेशनला, जी कॅश सिस्टीम होते 3:15 ते 3:40पर्यंत, त्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये बरंच थोडंसं मोमेंटममध्ये बिघाड झालं असं सध्या तरी दिसतंय। बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।